आवड आहे. काही दिवसानंतर तो देखील या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच दादा 12 प्रतिनिधी सुद्धा मोठा क्रिकेटर होऊ शकतो. कारण का एक आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर केतन म्हात्रे जो सुद्धा वाकलाने संघाकडून 12 प्रतिनिधी मधून केलायचा, परंतु आता तोच केतन म्हात्रे त्याच्या नावावर 32 बाईक आणि 7 फोर व्हीलर असा तो केतन म्हात्रे आता वाकलन संघामध्ये खेळतोय. वंडरबॉय म्हणून ओळखला जातो तो केतन म्हात्रे निश्चितच. तर वळूया सामन्याकडे. सामना चालू होतोय आणि सौरभ कोतेकर आपल्याला आता समालोचन करताना दिसतील. नक्कीच आयएसपीएल मध्ये चेन्नई सिंगम संघाचा कर्णधार केतन म्हात्रे, नक्कीच आमचे गुप्ताजी सर यांचा जो संघ असेल चेन्नई सिंगम, तर स्ट्राईकला फलंदाज असेल विकी, नॉन स्ट्राईकला फलंदाज असेल विजय, गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज असेल ते खालापूर एक्सप्रेस नरेश धांद्रुट. पंच आमच्याकडे वळतात, दोन्ही हात जमिनीत समांतर करतात आणि या स्वेर चेंडूच्या मारणे मात्र संघाची धावसंख्या मात्र 1 ने वाढते आणि जाऊन पोहोचते ती 1च्या घरामध्ये. स्वेर चेंडूच्या मारण्यात संघाचा श्री गणेश होतोय. धावा कशी येऊ द्या परंतु श्री गणेश झालाय संघाचा. नक्कीच इथशी स्वीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोले चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावणार. चेंडू शर्यत जिंकणार की क्षेत्ररक्षक जिंकणार, परंतु चेंडूने क्षेत्ररक्षकाला हरवलंय. चेंडू गेलाय सीमा रेषा पार आणि येतो इथशी पहिल्या चेंडूवरती 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने मात्र संघाची धावसंख्या 4 ने वाढते, जाऊन पोहोचते ती 5च्या घरामध्ये. नक्कीच 5 धावा धावफलकावरती लागल्यात. इथेशी मात्र उंचावून मारण्याच्या पंचांनी दाद मात्र स्वीकारले आणि इथेशी मात्र फलंदाजाला पायचीत पकडलाय. तो फलंदाज विकी हा फलंदाज होते बाद. त्या तंबूचा रस्ता दाखवलाय खालापूर एक्सप्रेस गोलंदाज नरेश धांद्रुट या गोलंदाजाने. तो परत संधी देऊया डीजे मास्टरला. ठेवलाय आमदार चषक कासना लावलाय लाखाचा बक्षीस. ठेवलाय आमदार चषक कासना लावलाय लाखाचा बक्षीस. आमदार चषक, आमदार चषक मोठे बिनगाव गावाचा आहे आमदार चषक. नक्कीच नक्कीच ओव्हर हॅट्रिक साठी गावचे पाठीराखे ज्ञानेश्वर चालके भाऊंकडून 1001 रुपयाचं पारितोषिक असेल. मला असं वाटतंय कुठेतरी खुश दिसतात खालापूर एक्सप्रेस नरेश धांद्रुट याच्यावरती, ज्याची गणना खालापूर एक्सप्रेस म्हणून ओळख आहे. करसोंडे गावाचा गोलंदाज असेल नरेश धांद्रुट. पहिल्या चेंडूवरती स्वेर चेंडू फेकी केला होता, परंतु दुसरा चेंडू चौकार येतोय आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. गाडीची लाईट बंद करायची आहे, जी झाडाखाली गाडीची लाईट लागलेली ती बंद करायची आहे. प्रेक्षक आपण सहकार्य करायचे, थोडस लाईट बंद करायची आहे. धाव फलकावरती धावा लागतात त्या मात्र 5 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. इथशी मात्र सुद्धा उंचावर न मारण्याच्या बेतात, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाहीये. चेंडू जातो एक्स्ट्राच्या हातात आणि निर्धाव चेंडूचे होते सांगता आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेने मात्र धावफलक मात्र शांत राहत आहे. धावफलक झालाय ते 5. डावखुरी हाताचा फलंदाज असेल. नक्कीच सुंदर चेंडू फेकी केले, परंतु पंच आमच्याकडे वळतात. दोन्ही हात पुन्हा जमिनीत समांतर होतात आणि धाव फलकावरती धाव लागतात त्या मात्र 6 धावा. वैयक्तिक मात्र 5 चेंडू फेकी केले, 2 चेंडू स्वेर फेकले त्या गोलंदाजाने. नरेश धांद्रुट हा गोलंदाज असलेला करसुंडी संघाचा. नक्कीच इथे उंच नाटवलाय चेंडू मिड विकेटच्या दिशेने. चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क, सीमा रेषा पार. येतो A1 क्वालिटीचा बिग 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 षटकार डीजे. षटकाच्या सहाय्याने 12 धावा लागतात. इथेशी मात्र सुंदर चेंडू फेकी केले.
नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होते. बारी बारी सबकी बारी. पहिली फलंदाजाची बारी होती तर दुसरी गोलंदाजाची बारी होती. पहिल्या आधीच्या चेंडूवरती फलंदाजाने षटकार मारला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती मात्र फलंदाजाने निर्धाव चेंडू फेकी केले. हे तशी मात्र सुद्धा उंचावर मारण्याच्या बेतात पंचांकडे दाद मागताना पंच मात्र तटस्थ. हे निर्धाव चेंडूची सांगता होते आणि पंचांचा एक षटक संपण्याचा इशारा. एका षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धाव फलकावरती धावा लागतात त्या 12 धावा. तो परत संधी देऊया डीजे मास्टरला. नरेश धांद्रुड या गोलंदाजीने धावा खर्ची केल्यात त्या 12. एक गड्या तंबूचा रस्ता दाखवला विकी या फलंदाजाला. तर दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज असेल तर ऋषिकेश. नक्कीच आमचे कालापूरचे लाडके समालोचक जगदीश चाळके यांचा संघ असेल करसुंडी संघ. नक्कीच कालच्या दिवसामध्ये सुंदर समालोचन आपल्याला पाहायला भेटलं. त्यांचा विनायक कोतेकर यांचे मित्र असतील. खास अकेला धावून येणारा कसा असावा तो म्हणजे जगदीश चाळके सारखा. नक्कीच सुंदर फटका आपल्याला पाहायला भेटतोय, परंतु इथेशी एक धाव घेतले. एका धावेच्या मदतीने मात्र दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धाव फलक जाऊन पोहोचते ते 13च्या घरामध्ये. पहिल्या 2 दिवसामध्ये मात्र अजय डायरे सरांचं आपण समालोचन ऐकलं, तर कालच्या दिवसामध्ये जगदीश चाळके सरांचं समालोचन ऐकलं. तर आजचा दिवस मात्र आमच्या गावचे बाचे मानस मनोरे यांनी गाजवलेले आहेत. नक्कीच हिंदी आणि मराठीचे समालोचक असतील ते. एक सुंदर आवाज आपल्याला छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून त्यांची ओळख असलेले मानस मनोरे. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होते. वारंवार एकाच पद्धतीने हा फलंदाज निर्धाव चेंडूची खेळी करतोय. आपण जो पहिल्या दिवशी सामना बघितला ना, आंबोट विपक्ष वेनगाव 3 चेंडूंवरती 3 धावेची गरज होती आणि तशी मात्र त्रिफळा चित होते. हा फलंदाज एष्ट्या उद्ध्वस्त केल्या त्या फलंदाजाच्या. तर नक्कीच मी मागाशी बोललो, वर्णन केलं होतं 3 चेंडूवरती 3 धावा पाहिजे होत्या पहिल्या दिवसामध्ये. अशाच प्रकारे सूरज चव्हाण मात्र सलग 3 चेंडूंवरती 3 चेंडू निर्धाव खेळी केली होती. तर मगाशी जो मोबाईल हरवलाय तो मोबाईल इथे आहे. ज्या कोणाचा असेल त्यांनी ओळख पटवून तो मोबाईल घेऊन जायचा आहे. पोको कंपनीचा मोबाईल आपल्याकडे जमा आहे. आमच्या गावातील योगेश वाघमार एक चांगले सहाय्यक जे आहेत त्यांनी मात्र हा मोबाईल आपल्याकडे आणून दिलेला आहे. एक त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. तर ज्या कोणाचा असेल तर त्यांनी त्यांची ओळख पटवून घेऊन जायचं आहे. नक्कीच धाव फलकावरती धावा लागतात त्या मात्र 2 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा. जर विचार करायला तर दुसरं षटक प्रगतीपथावर असताना जी गोलंदाजी केली होती नरेश धांद्रुड या गोलंदाजाने तिचं गोलंदाजी करतोय. करसुंडी संघाचा ऋषिकेश पहिले 3 चेंडू फेकी केलेत. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव, दुसरा चेंडू निर्धाव आणि तिसरा चेंडूवरती मात्र फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी विराट कंस्ट्रक्शनचे सर्वेसर्वा तसेच शिवसेना शाखा प्रमुख गोपीनाथजी बोराडे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. तर नक्कीच चेंडू जातोय पाहिलेच्या दिशेने. चेंडू गेलाय सीमा रेषा पार आणि इथंही तशी 4 धावांसाठी चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने मात्र संघाचा धाव फलक हालतंय जाऊन पोहोचते ते 17च्या घरामध्ये. ज्या फटक्याची गरज होती करिवली संघाला तो फटका इथेशी मात्र खेळण्यात यश आलंय. हेमंत या फलंदाजाला वैयक्तिक 4 चेंडूंची फेकी केले. नक्कीच आमचे शाखा प्रमुख साहेब गोपीनाथजी बोराडे यांच्याकडून प्रत्येक हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. सुंदर गोलंदाजी पालवटी ऋषिकेश याची
इथशी मात्र दांड्या उद्ध्वस्त केल्यात, फर्निचर केलं डिस्ट्रॉय. फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. तो परत संधी देऊया डीजे मास्टरला. ठोक डीजे. डीजे मास्टरने सॉन्ग वाजवला. कारण का डेंजर बॅट्समनची दांडी उडवली या गोलंदाजाने. नक्कीच तंबूचा रस्ता दाखवला यमन या फलंदाजाला. ऋषिकेश या गोलंदाजाने अतिशय चुरशीचा सामना रंगतोय. सेकंड राऊंडचा पहिला सामना असेल. करसुंडी विपक्ष खरेवली. त्या खरेवली संघाने पहिल्या सामन्यामध्ये मात्र 69 धावा कुठून काढल्या होत्या. 70 धावांचं मापक आव्हान ठेवलं होतं ते गोडवी संघासमोर. परंतु तो त्याच करवी संघाची कुठेतरी दमछाक होताना दिसते. करसुंडी संघासमोर धाव फलकावरती धावा लागतात त्या 17 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना उंच नाटवला चेंडू. चेंडू जातोय सीमारेषा पार. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. येतोय 7 धाव्यांसाठी षटकार. ठोक डीजे. वरती सज्ज असलेला नक्कीच कालापूरचा गोड आवाज. जगदीश चालके सरांच गोलंदाजी मार्कवरती सज्ज. सुंदर कव्हरची दिशेने टोळ्या चेंडू शतरक्षित तैनात. इथशी मात्र बॅकअप मात्र येत नाहीये. जिथशी एकही धाव नव्हती तिथशी 2 धावा खर्च केल्यात या खेळाडूंनी. आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र संघाची धाव संख्या झाली ती 25 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पंचवीस धावा धाव फलकावरती लागल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. जगदीश चालके गोलंदाजी मार्कवरती साठी सज्ज असतील तिसरं षटक हाताळण्यासाठी. उंचावटोय चेंडू. चेंडू जाते फायनलच्या दिशेने. क्षेत्ररक्षक देताना चेंडू बाकी क्षेत्ररक्षक धावतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. आणि इथशी 4 धावा होत्या तिथशी मात्र एकच धाव दिले. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. एक धाव असेल. धाव फलकावरती धाव लागतात त्या 26 धावा. जर विचार करायला तर नक्कीच गोलंदाजी सुंदर पाहायला भेटते. जसे समालोचन सुंदर करतात तसे गोलंदाजी सुद्धा सुंदर पाहायला भेटते. जगदीश सरांचे आपल्याला सुंदर क्षेत्ररक्षण तितकंच ताकदीचं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला भेटतंय यष्टिरक्षकाचं. आणि इथशी मात्र एक धाव घेण्यात यश येतोय. आणि एका धावेच्या मदतीने संघ धावसंख्या 1 ने वाढते. जाऊन पोहोचते ती 27च्या घरामध्ये.
धाव फलकावरती धाव लागतात त्या 27 धावा. उर्वरित 3 चेंडू पैकी केले आणि 3 चेंडूंवरती या एकेरी स्वरूपाच्या मदतीने 3 धावा खर्च केल्या. जगदीश चालके या गोलंदाजाने करसुनिटी संघाचा गोलंदाज. इथेच मात्र सुंदर चेंडू. चेंडू मात्र विकेटपट्टीवर पडून चेंडू खालीच राहिला आणि यष्टरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची सांगता होते. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. सुंदर उंचा टोला चेंडू. जल्लोष होतोय रत्नागिरी चिपळूण. जल्लोष होतोय रत्नागिरी चिपळूण. बावा तू मार उचलून उचलून येतात 6 धावा. डीजे ज्या 4 चेंडूंवरती सुंदर गोलंदाजी केली होती जगदीश चालकेने, परंतु 5वा चेंडूनी मात्र गोलंदाज पूर्णपणे खराब करून टाकले. षटकाराच्या सहाय्याने मात्र संघ धावसंख्या झाली 33 धावा. इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. नक्कीच जर या फलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे हरीश दादा. कारण का पहिला चेंडू जेव्हा गेला होता तेव्हा तिथेशी 3 धावा वाचवल्या. या चेंडूवरती सुद्धा 3 धावा या क्षेत्ररक्षकाने वाचवल्यात. खरोखर टाळ्या वाजवायच्याच करसुंडी संघ या क्षेत्ररक्षकासाठी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र संघाची धावसंख्या झाली 34. तो परत संधी देऊया डीजे मास्टरला. समाप्तीनंतर मात्र धाव फलकावरती धाव लागतात त्या 11.33च्या सरासरीने 34 धावा लागतात. 18 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही या स्लॉगरचं षटक गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज असेल तो मंगेश. स्लॉगरचं षटक म्हणजे अनामरचे षटक. सुंदर स्लीप एक्स्ट्रा कवरती दिशेने टोळ्यात चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू बघे धावतोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा सहजपणे पूर्ण होतात आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र धावफलक जाऊन पोहोचते ते 36च्या घरामध्ये. जितकी तारीफ करावी या क्षेत्ररक्षकांची तेवढी कमीच आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटते करसुंडी संघाचं आपल्याला. जितकी गोलंदाजी ताकदीची ठरते तितकं क्षेत्ररक्षण सुद्धा ताकदीचं आहे या करसुंडी संघाचं. धाव फलकावरती धाव लागतात त्या 36 धावा. अजून या स्लॉगरच्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. किती धावा कुठून काढणार. सुंदर फटका आहे परंतु इथेशी ऑलंद कार्पेटपतीचा फटका. जगदीश चालके स्वतः चेंडूवरती जाणार. नक्कीच इथेशी मात्र फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद होतोय. एक जिवारी आदरा लागलाय. एक जिवारी आदरा बसलाय तो करेली संघाला. विजयाच्या स्वरूपात सलामी केलेला फलंदाज नक्कीच जर अजून 3 चेंडू खेळला असं नक्कीच 3 चेंडूंवरती मोठे फटके मारण्यात यश आला असता या फलंदाज विजयाला. धाव फलकावरती धावा लागतात त्या 37 धावा. अजूनही उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. गोलंदाजी सुरेख करतात करसुंडी संघाच्या. जसा कर्णधार बोलला होता ना की आम्ही करेली संघाला 40 ते 25 धावांपर्यंत रोखून ठेवू, तशीच गोलंदाजी चालली आहे. त्याच प्रकारची गोलंदाजी करताना दिसतात आपल्याला करसुंडी संघ. कारण का करेली संघाचा विचार करायला तर नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये 5 षटकांमध्ये 69 धावा कुठून काढल्या होत्या. त्याच करेली संघाला कर्णधाराने चॅलेंज केलं 40 ते 25 धावांवर रोखून ठेवायचं. तीच गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते करसुंडी संघाची. अशीच सुरेख गोलंदाजी केली तर नक्कीच 40 ते 25 धावांच्या आत संघाला थांबू शकतो करसुंडी संघ.
धाव फलकावरती धावा लागतात त्या 37 धावा. अजून उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. स्लॉगरचे षटक म्हटलं तर अनामरचे षटक असतात, परंतु स्लॉगरच्या षटकामध्ये फटके मारण्यात यश येत नाहीये फलंदाजांना. आता मात्र फलंदाज येतोय तो रुद्रा. नक्कीच रुद्र अवतार धारण करावा लागेल या फलंदाजाला शेवटच्या षटकामध्ये. जर धावाचा डोंगर उभा करायचा असेल तर नक्कीच रुद्ररूप धारण करावे लागेल. नक्कीच उंचावून टोळे चेंडू, परंतु नो लँड मध्ये पडलेला चेंडू इथेशी क्षेत्ररक्षक चेंडू उचलतो फेकतोय, परंतु 2 धावा पूर्ण होतात आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि गडी धाव बाद होते फलंदाज रुद्रा. आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र संघाची धाव संख्या झाली ती 4 गाड्यांच्या मोबदल्यात 39 धावा धाव फलकावरती लागतात करिली संघाच्या. नक्कीच सन्मानजनक धावसंख्या असेल का आपल्याला पाहायला भेटेल ती करिली संघाची. कारण का मानस मनोर यांनी दोन्ही कर्णधारांची बाईट घेतली होती, तर करसुंडी संघाचा कर्णधार म्हणला कमी 40 ते 25 धावांपर्यंत करिली संघाला रोखून ठेवू शकतो. तर वैभव मोरे मुद्रे संघाचे पाठीराखे आपण एक उत्कृष्ट कबड्डीपट्टू म्हणून त्यांची ओळख असलेला वैभव मोरे आपण व्यासपीठावर यायचे. आमदार चषक 2026 या स्पर्धेच्या ठिकाणी आपलं सहर्ष स्वागत असेल. वैभवजी मोरे साहेब, एक उत्कृष्ट कबड्डीपट्टू म्हणून तुमची ओळख आहे मुद्रे गावाकडून. नक्कीच केतनजी लाड साहेब आपण सुद्धा युवासेना शाखा प्रमुख असतील केतनजी लाड साहेब आपण याचे व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे. आकाश पालकर, अक्षय चौधरी, पुन्हा इथेशी मात्र फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद होतोय. वारंवार धावबादच्या स्वरूपात आदरा बसतात करिली संघाच्या फलंदाजांना. कुठेतरी करिली संघ फलंदाजी विसरतोय, जी फलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये केली होती. लगातार 3 गडी बाद झाले. तर नक्कीच पुढच्या सामन्यामध्ये आपण मानस मनोरे सरांचा आवाज ऐकणार आहोत. हिंदी कॉमेंटेटर असतील एक वेनगावचे बाचे म्हणून त्यांची. निश्चितच सौरभ, मी मानस मनोहर साहेबांना विनंती करेन की आपण लगेच स्टेजवरती यायचं आहे. यानंतरचं आपल्याला समालोचन करायचं आहे. आपल्या एक हिंदी कॉमेंटरीमध्ये आपली कॉमेंटरी झाली पाहिजे अशी इच्छा आमची देखील आहे. तर मानस मनोरे धाव फलकावरती धावा लागतात त्या 40 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यात. करिली संघ जरा बॅकफुटवर येताना दिसतोय आपल्याला. अजूनही उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी असेल या 17 संपण्यासाठी. सुंदर चेंडू इथेशी चेंडू आणि फळीचा संपर्क जसा पाहिजे होता तसा होत नाहीये. हा क्षेत्ररक्षक जिथं चेंडू जाईल तिथे क्षेत्ररक्षक धावत जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं आपल्याला क्षेत्ररक्षकाचा, परंतु बॅकअप मात्र भेटत नाहीये. आणि इथेशी मात्र डिसिजन पेंडिंग असेल. नक्कीच थर्ड अंपायर आपण यायचे. प्रथमेश मोहिते बॉक्स क्रिकेटचा बादशाह म्हणून ओळखला जातो असा प्रथमेश मोहिते यांचं देखील या शृंखलेमध्ये चला हार्दिक माधव स्वागत ठाकरे आहे. साहेब सर आपण यायचे व्यासपीठावरती. याच दरम्यान नक्कीच केतन लाड फलंदाज सुखरूपरित्या पोहोचलाय. तसेच अक्षय चौधरी हे देखील या शृंखलेमध्ये हजेरी दाखवत आहेत, तर त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. 3 धावांच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या 3 ने वाढते. जाऊन पोहोचली 43च्या घरामध्ये. अजूनही या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. जगदीश चाळके सर थोडे खुशी दिसतात आम्हाला, कारण का जे कर्णधाराने सांगितलं होतं 40 ते 25 धावांवर रोखू शकतो देशीचा गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला करसुंडी संघाची. धाव फलकावरती धाव लागतात त्या 6 गाड्यांच्या मोबदल्यात 43 धावा. सुंदर चेंडू पैकी केले. पंच आमच्याकडे वळतात. दोन्ही हात जमिनी समांतर करतात. 1+1 अशा 2 धावा घ्यायच्या. 7 स्कोरर मित्र अनिकेत कोतेकर असतील. 3 रात्र मात्र शुभम कोतेकर
ओम केलटकर अतिशय सुंदर स्कोररची भूमिका बजावतात. खूप खूप त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या ठिकाणी धन्यवाद मानतो मी. ओम केलटकर, अनिकेत कोतेकर, शुभम कोतेकर, तसेच सुंदर फटका, परंतु फटक्यामध्ये ताकद कमी आहे, उंची जास्त, लांबी कमी, परंतु क्षेत्ररक्षकाने झेल सोडलेला आहे. एक सोपा झेल जमिनीत दान केलाय आणि तशी मात्र सुंदर बॅकअप या खेळाडूचा आपल्याला पाहायला भेटतंय. खरोखर आपण जर या क्षेत्ररक्षकाचा विचार कराल तर नक्कीच या क्षेत्ररक्षकाने वैयक्तिक 7 धावा वाचवल्या त्या करसुंडी संघासाठी. टाळे वाजवायचे त्या क्षेत्ररक्षकांसाठी. नक्कीच प्रथम सत्र संपलेलं आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक झालंय ते. धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा. येणारे 24 चेंडू विजयासाठी गरज असेल ती मात्र 12.00च्या सरासरीनं 48 धाव संख्येची. तोपर्यंत संधी देऊया आपण डीजे मास्टरला. RR फाउंडेशन सिद्धिविनायक मोदरे संघ त्यांच्या समोर असलेला कुंभिवली संघ. चला रूपचंद पोलेकर आणि RR फाउंडेशनचे कर्णधार आपण यायचे व्यासपीठावरती नाणेफेक करून घ्यायची. चला RR फाउंडेशन सिद्धिविनायक मोदरे संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे, तर कुंभिवली संघाचा कर्णधार आपण यायचे व्यासपीठावरती आणि नाणेफेक करून घ्यायचे. नक्कीच येणारे 4 षटक असतील, 24 चेंडू असतील. 24 चेंडूंवरती 12.00च्या सरासरीनं 48 धावांचा पाठलाग करायचा आहे ते करसुंडी संघाला. तर पुढील सत्राचं धावतं समर्थन करतील आमच्या वेनगावचे बाचे, तसेच हिंदीचा गोड आवाज मानस मनोरे. धन्यवाद सौरभजी कोतेकर सर. चला मैदानाच्या आतमध्ये जाण्यापूर्वी आपण टॉस बॉक्स कडे जातोय, जिथे कुंभिवली टीम आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. मागचा सामना देखील चांगला आपल्याला पाहायला मिळाला. RR फाउंडेशन सिद्धिविनायक मोदरे टीम दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आहेत आणि आपण टॉस लगेच मात्र करून घेणार आहोत. आदरणीय केतनजी लाड यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस या ठिकाणी मात्र करायचा आहे. अर्थातच एका बाजूला RR फाउंडेशन सिद्धिविनायक मोदरे या नावाने मात्र ही टीम या स्पर्धेमध्ये उतरली गेली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम कुंभिवली या दोन टीम दरम्यान मात्र ते बॅटल असेल. टॉस या ठिकाणी आपण करतोय. आदरणीय केतनजी लाड यांच्या शुभ हस्ते हा टॉस. टॉस त्या ठिकाणी केला गेलाय. टॉस जिंकलाय RR फाउंडेशन सिद्धिविनायक मोदरे टीमने. निर्णय लगेच आमच्यापर्यंत आपण पोहोचवायचा आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. कुंभिवली टीम तुम्हाला बॅटिंग करायची आहे नेक्स्ट मॅच मध्ये, कारण अपोजिट टीमने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तो चलिए चलेंगे मुकाबले के अंदर. तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी क्रिकेट खिलाड़ियों का राणा प्रताप क्रिकेट क्लब मोठे वेणगांव और शिवसेना शाखा मोठे वेड़गांव इनकी तरफ से ऑर्गेनाइज की गई अहमदाबाद ट्रॉफी 2026 की तीसरी रात में मैं आपका अपना मानस मनोरे आप सभी का हार्दिक स्वागत करूंगा. मैदान के अंदर चलेंगे तो क्रिकेट की होगी बातचीत, जहां पर आप मैच देख रही है. दूसरे राउंड का पहला, एक तरफ खेलती हुई टीम खरेवली आपको नजर आएगी और उनके सामने खरचुंडी बी. ये दोनों टीमों के बीच की लड़ाई. दोनों ही टीमें एक दूसरे के खेल को अच्छी तरीके से पहचानती है और अच्छी मैच आपको देखने को मिलेगी. टॉस जीतने के बाद टीम करीवली ने बैटिंग करने का फैसला किया. 47 रन जो स्कोर कार्ड के ऊपर बनाए गए और 24 में 48 का लक्ष्य खरसुंडी बी टीम के सामने रखा गया.
12 का वो रिक्वायर रन रेट जो हर एक ओवर के पीछे इस टीम को मेंटेन करना पड़ेगा। घड़ी के कांटे की अगर आप बात करते हैं तो 1:32 घड़ी के कांटे के में होने के बावजूद भी इतने सारे दर्शक जो अभी भी इस मैदान के ऊपर मौजूद है इस प्रतियोगिता का आनंद लेने के लिए, उन सभी का हार्दिक स्वागत होगा। केटीसी करजट टेनिस क्रिकेट लाइव इनके द्वारा इस प्रतियोगिता का लाइव कवरेज हो रहा है, तो जितने दर्शक लाइव के माध्यम से जुड़े हैं उन सभी का भी मैं हार्दिक स्वागत करूंगा। खेल की तरफ चलेंगे। ऑन स्ट्राइक एंड पर पहले मैच के मैन ऑफ द मैच के हीरो रहे थे और जिन्होंने अपने तूफान बल्लेबाजी से अपनी टीम को वन साइडेड जीत दिलाई थी वो जगदीश साड़के आपको नजर आएंगे और उनके साथ नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज मंगेश। यह सलामी जोड़ी अंपायर का मैच ऑन होने का इशारा हेमंत जो गेंदबाजी की शुरुआत करेंगे। अंपायर के लेफ्ट हैंड साइड राइट आर्म ओवर द विकेट का एंगल इस्तेमाल किया जाएगा। करजत क्रिकेट एसोसिएशन के रूल पहले राउंड के सारे मैचेस 5 ओवर के, दूसरे राउंड के मैचेस 4 ओवर्स की आपको नजर आती है, यानी ये मैच 4 ओवर का होगा तो 1 ओवर का पावर प्ले रन चेस की शुरुआत करेंगे। चढ़ में डाली थी पहले गेंद एक्यूरेट ऑन पॉइंट ऑन लाइन, ये लेजर गाइडेड मिसाइल जो डिलीवर्ड होती हुई आपको नजर आएगी। अपने फॉलो थ्रू में गेंद का कलेक्शन किया, डॉट गेंद की समाप्ति है मैदान के अंदर। फील्डिंग के बारे में अगर मैं बातचीत करूंगा तो एक खिलाड़ी डीप लॉन्ग ऑन पर तैनात किया गया, दूसरा खिलाड़ी डीप काउ कॉर्नर पर और बाकी सभी इनटू द 30 यार्ड सर्कल। स्ट्रेट डाउन द ग्राउंड, ये स्ट्रोक अच्छा है, खिलाड़ी गेंद के नीचे परफेक्ट रनिंग कैच। हार और जीत के बीच जो खिलाड़ी सबसे बड़ी दीवार बनकर खड़ा था जगदीश साड़के, उस दीवार को चकनाचूर किया हेमंत ने। पहली बड़ी सफलता है ये। विकेट यहां से सस्ते में पवेलियन में लौटी है जगदीश साड़के, जिनको डगआउट का रास्ता दिखाया गया। नंबर 3 की पोजीशन पर न्यू बैटर आर्यन मैदान के अंदर आपको दाखिल होते हुए नजर आएंगे। अच्छी शुरुआत है ये। चढ़ में डाली एक और बार यॉर्कर। टीम खरीवली के गेंदबाजी का प्रमुख हथियार हेमंत जो P1 की पहली मैच ट्रिप पावर प्ले की ओवर में, पिछले मैच में इस खिलाड़ी का प्रदर्शन उतना अच्छा नहीं हुआ था बतौर गेंदबाज, लेकिन हेमंत ने बताया कि वक्त बदलता है तो पत्ता पलटता है और पत्ता पलटा जाएगा मैदान पर। अक्रॉस द लाइन से ये कोशिश, गेंद इनटू द बॉडी कांटेक्ट हुई, अपील की गई कॉट बिहाइंड के लिए। अंपायर इज नॉट इंटरेस्टेड इन द अपील एंड दैट्स व्हाई द बैटर इज कंप्लीटली सेफ ऑन द क्रीज। ये डॉट गेंद की समाप्ति जो मैदान के अंदर आपको दोबारा से होती हुई नजर आएगी। अच्छी गेंदबाजी हो रही है, गेंदबाज का कारनामा और बल्लेबाज का पंचनामा, ये खेल फिलहाल तो आपको नजर आएगा। बढ़िया शुरुआत करते हुए खरेवली की टीम, कदमों का इस्तेमाल किया, डांसिंग डाउन द ग्राउंड, स्टेप आउट किया था, गेंद को मैदान से आउट नहीं कर पाई। बल्ले के अंदरूनी किनारे के साथ बैकवर्ड जोन में यह सिंगल जो मैदान के अंदर आपको कन्वर्ट होता हुआ नजर आएगा और इसी 1 रन के साथ रन संख्या खाता खोला है 48 के रन चेज में टीम खरचुंडी बी ने पहले ओवर की 5वीं गेंद पर। यह बताता है कि हेमंत का बॉलिंग डोमिनेंस मैदान के अंदर कितना मजबूत है। शुरुआती 5 गेंदें 1 रन 1 विकेट गंवाई। समीकरण की बात करूंगा 47 नीडेड इन रिमेनिंग 19 बॉल्स। जड़ में एक और बार थी, ये बॉलर बैक, कॉटन बॉल का चांस था, मुश्किल मौका था। एज एन बॉलर बॉल को रिलीज करने के बाद बॉडी मोमेंटम को मेंटेन करना और उसके साथ साथ क्विक रिफ्लेक्सेस दिखाना ऐसे कॉटन बॉल के चांस में बहुत जरूरी होता है और जो बहुत कठिन भी। देखा हमने, कोशिश की उन्होंने, लेकिन गेंद हाथों में लपकी गई नहीं। 1 रन यहां से भी मिला और इससे 1 के साथ P1 की पहली ओवर जिससे मैं कहूंगा अलविदा और रन संख्या बढ़ी है स्कोर कार्ड पर 48 को चेस करते हुए 2 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट।
जिसमें जगदीश चाळके जैसे प्रमुख बल्लेबाज को बाहर का रास्ता दिखाया। खरेउली टीम ने अपनी पकड़ को मजबूत किया। इस मुकाबले के अंदर 18 गेंदें बची है और जीतने के लिए 46 की जरूरत। खरचुंडी टीमला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी सन्माननीय तन्मयजी शिंदे या ठिकाणी आलेले आहेत। त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे, तुमचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। तन्मयजी शिंदे खरचुंडीचे आमचे पाहुणे आहेत, त्यांनी यावं व्यासपीठावर। आपलं स्वागत। अच्छा, तन्मय शिंदे आपलेच आहेत। खरचुंडी टीमला त्यांचा सपोर्ट आहे, यायचं आहे, आपलं पण स्वागत असेल। बॉलला उडवलाय, चांगला स्ट्रोक आहे डीप मध्ये, फिल्डर आणि कॅच कॅरी झाली। आणखीन एक धक्का मिळेल, अडचणींमध्ये वाढ होईल, फलंदाज बाद। पारी में आपको जाती हुई नजर आएगी। न्यू बैटर मैदान के अंदर नरेश तांद्रोत नेट नंबर 4 के पोजीशन पर जर्सी नंबर 18 ये खिलाड़ी आपको मैदान के अंदर ही होता हुआ नजर आएगा। टीम के एक्सपीरियंस प्लेयर, कई प्रतियोगिताएं जिन्होंने खेली खरचुंडी गांव के लिए, ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट में एज एन बॉलर, एज एन बैटर, एज एन ऑलराउंडर बहुत मशहूरत को हासिल किया नरेश तांद्रोत ने। लेकिन देखिए मशहूरत आपने हासिल की, आज टीम को जरूरत है, इनका खेल महत्वपूर्ण। फुल टॉस दी, अंपायर का नो बॉल का इशारा आएगा। ओवर द वेस्ट बीमर, बिना दसरा बिना दिवाली का ये बोनस 4+1 5 रन। आमदार साहेब इस बार की गेंद थी ड्राइव, यहां से आपको देखने को मिलेगा फ्रेट वाला ये मौका, दूसरे के लिए दौड़ लगाई जाएगी। गुड रनिंग बिटवीन द विकेट जो मैदान के अंदर आपको दिखाई देते हुए नरेश तांद्रोत अपने टीम के लिए संघर्ष करते हुए, जितना बड़ा संघर्ष होगा उतनी बड़ी जीत होगी, इस बात की चर्चा हमेशा की जाती है। कठिन परिस्थिति में आपको अपने काबिलियत को हमेशा साबित करना पड़ता है, क्योंकि मुश्किलें इंसान के जीवन में उसे तोड़ने के लिए नहीं, उसकी ताकत को तराशने के लिए आती है। और अगर आपके सामने ये मुसीबतें हैं, आपको ताकत दिखानी पड़ेगी। फुल टॉस ये भी मिस कर गई है, मौका था लेकिन कबूलने में नाकामयाबी। डॉट गेंद की समाप्ति मैदान पर नजर आएगी। एवरी डॉट बॉल क्रिएटिंग द प्रेशर ऑन बैटर, हर एक डॉट गेंद बल्लेबाजों के ऊपर का मनोवैज्ञानिक दबाव बढ़ाते हुए नजर आएंगी और रनों और गेंदों के बीच का अंतर भी डॉट गेंदें बढ़ाएंगी। टोटल की बात मैं करूंगा तो नंबर 9 इज ऑन द टोटल। जीतने के लिए अभी भी 39 की दूरी बची है। एक और बड़ा हिट का प्रयास था, आउटसाइड द ऑफ स्टंप की लाइन का इस्तेमाल, अंपायर ने बताया वाइड लाइन के बाहर है। दोनों बाएं फैलाकर इशारा दिया वाइड बॉल का और टोटल 1 रन के साथ आपको इंक्रीज भी होता हुआ नजर आएगा। 10 रन स्कोर कार्ड पर बनी है। 10 का आंकड़ा आता है तो गॉड ऑफ क्रिकेट भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर जिनकी याद सभी को आती है। ऑलमोस्ट 1 से 2 दिन पहले 24 अप्रैल को उनका जन्मदिन था, जो पूरे विश्व में सेलिब्रेट जरूर किया गया। लेकिन 10 का आंकड़ा स्कोर कार्ड पर आने के बाद नरेश तांद्रोत का क्या माइंडसेट होगा,
Across the line, mindset is clear. We are going to attack. लेकिन वो अटैक में उनको कामयाबी नहीं मिल रही अभी तक. एक और सिंगल जो मैदान के अंदर पूरा होता हुआ नजर आएगा. लेग बाइस का सिग्नल आएगा अंपायर के द्वारा. लेग बाइस का सिग्नल. 1 रन मिलेगी. 11 रन स्कोर कार्ड पर बनेंगे. 2 खिलाड़ी जो मैदान के अंदर है, इन्हें 1 और 1 2 नहीं, 1 और 1 11 बनकर अपनी टीम के लिए दिखाना पड़ेगा, तभी यह मैच रोमांचक हो सकता है. घुटना टेक, स्टाइलिश स्ट्रोक मारने का प्रयास. व्हाइट बॉल है ये, डाउन द लेग साइड. अंपायर कॉल व्हाइट बॉल. एक्स्ट्रा रन जितने आएंगे उतने बेनिफिशियल टीम करसुंडी बी के लिए. अभी भी रनों की तलाश है, कोशिश जारी है, क्योंकि लहरों से डरकर नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की हार नहीं होती, और कोशिश करने से सफलता आपको हमेशा मिलती है. एक और बार प्रयास, एक और बार डाउन द लेग साइड. एक और व्हाइट बॉल. बैक टू बैक मैदान के अंदर जो मोमेंटम था करीबली टीम के पास, उस मोमेंटम को तोड़ने की कोशिश की है गेंदबाज ने. ये 2 व्हाइट बॉल अगर आती है तो बैटिंग टीम एक्स्ट्रा रन के साथ आगे जरूर जाएगी रन चेस में. और टोटल की बात करेंगे तो रन बनेंगे स्कोर कार्ड पर 12, यानी कि 12 रन. 13 माफ कीजिए, 13 रन बनेंगे. यानी अभी भी 35 की दूरी इक्का दुक्का मैच में जीत नहीं दिलाएगा, लेकिन 4-6 आपकी टीम के लिए अच्छे साबित होंगे. क्या वो आ सकती है? बल्ले का किनारा लिया, गेंद जाते हुए शॉर्ट थर्ड मैन में रन आउट के लिए मौका था. डायरेक्ट हिट करने की कोशिश, मौके को गवाया जरूर, लेकिन मैदान के अंदर आपको डॉट गेंद की समाप्ति नजर आएगी. गेंदबाजी करते हुए टीम खरीवली बताते हुए कि इतनी आसानी से आपको मौके हम नहीं देने वाले, लेकिन मौके अगर आपको मिलते नहीं है तो आपकी मेहनत से वो मौके बनानी पड़ती है. वी हैव टू क्रिएट द चांसेस टू गेट द सक्सेस. हर बार मैंने कमेंट्री में ये बताया, गेंदबाज तैयार होंगी. एक और बार प्रयास था, ये बल्ला घूमा, कहीं पर निगाह कहीं पर निशाना. ये लगी तो छगी वाली बात थी जो लगी रही, लेकिन अंपायर कहेंगे रिव्यू. बैटिंग टीम ने रिव्यू लिया व्हाइट बॉल के लिए. चलिए तीसरे अंपायर ऑन स्क्रीन पर आएंगे और चेक करेंगे. फेयर बॉल का डिसीजन आएगा तीसरे अंपायर्स के द्वारा, यानी कि दूसरे ओवर की समाप्ति होगी. रन संख्या वहीं पर रुकी है, 13 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 12 बॉल्स रिमेनिंग, 12 गेंदें बाकी, और जीतने के लिए 35 रनों की जरूरत होगी खरचुंडी बी को. पण पारितोषिक मात्र आता आलाय. प्रेक्षकांनो ऐकताय ना जागेवा, कारण युवा कॅचसाठी मात्र आता पारितोषिक आलेलं आहे. वीरा कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा सौरभ शेठ बोराडे यांच्याकडून प्रत्येक युवा कॅचला 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. बघा जे प्रेक्षक आहेत ना, सुवर्ण संधी आहे त्यांच्यासाठी. वेडगाव गावामध्ये आलात आणि सौरभ शेठ बोराडे यांचं आयवा कॅचचं पारितोषिक नसेल तर मजा नसते. त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक आयवा कॅच जी आता इथून पुढे होईल त्याच्यासाठी मात्र सौरभ शेठ बोराडे वीरा कन्स्ट्रक्शन यांच्याकडून 500चं पारितोषिक. खरचुंडीच्या कोणत्याही फलंदाजाने 3 बॉल 3 षटकार मारले तर तन्मयभाई शिंदे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइस
या ठिकाणी मात्र दिला जाणार आहे. मैदान के अंदर रनआउट का मौका बन सकता है. अंपायर का क्या मानना. DRS डिसीजन रिव्यू सिस्टम का इस्तेमाल. ऑन स्क्रीन पर होगी चेकिंग रनआउट की. OUT रन आउट का डिसीजन और बल्लेबाज जाएंगे वापस. अर्पण केलं गणेशजी मुंडे साहेबांचं या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्याच बरोबरीने सन्माननीय अमितजी चौधरी आलेले आहेत. जयंतजी भूपतराव या ठिकाणी आलेले आहेत. अंगारक थोरवे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सगळ्यांचं आपण स्वागत या स्पर्धेमध्ये करूया. चलिए मैच की तरफ हम चलेंगे तो बात करेंगे क्रिकेट की बारी में जहां पर रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर 15 यानी कि 15 रन. ओवर नंबर 3 की भागदौड़ मैदान के अंदर शुरू हुई जहां पर गेंदबाजी ट्रैक पर रोहन नजर आए तो नए बल्लेबाज ऋषिकेश जो नंबर 5 की पोजीशन पर मैदान के अंदर आपको इन किए जाएंगे. बाएं हाथ की बल्लेबाज मैदान के अंदर नंबर 5. बल्ला घूमा कनेक्शन यहां पर बना नहीं. टप्पा खाने के बाद गेंद थोड़ा सा काटा बदलते हुए आउटसाइड द ऑफ स्टंप लाइन से अंपायर का व्हाइट बॉल का डिसीजन आएगा. खरेवली टीम जिन्होंने इस मुकाबले में अपने पकड़ को मजबूत किया लेकिन उसके साथ साथ बल्लेबाजी में उतनी ताकत दिखी नहीं. लेकिन यहां पर यह आक्रमण डीप में खिलाड़ी क्या डिसीजन होगा वहां पर अंपायर बताएंगे. इट इज अ मैक्सिमम 6 रन. प्रताप क्रिकेट संघ मोठे वेणगाव आयोजित. राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेणगाव आयोजित. ठेवलाय आमदार चषक कॅसना लावलाय लाखाचा बक्षीस. ठेवलाय आमदार धन्यवाद, चषक DJ. कॅसना लावलाय लाखाचा. यस पंच चेक करायचंय का. चला तो षटकार आहे का नाही हे चेक करायचंय. तिसरे पंच षटकार आहे. यस षटकार आहे. क्लिअरली ऑन स्क्रीन वरती विजिबल आहे की बॉल जेव्हा त्यांच्या हातामध्ये होता तेव्हा त्यांचा पाय बाउंड्री लाईनला टच झाला होता त्याच्यामुळे तो षटकार असेल. 6 रन आएंगे और 6 के साथ जीत की उम्मीद भी जागृत होगी. खरसुंडी बी के खेमे में रन संख्या भी इंक्रीज होगी. स्कोर कार्ड पर बनेंगे रन 22. यहां से रन जरूर बने. 48 का पीछा करना है. 26 रनों की माफ कीजिए 28 रनों की वो जरूरत हो सकती है. लेकिन यहां पर एक और बार उड़ाया. एक और बार बढ़िया स्ट्रोक. 26 ही चाहिए थे लेकिन अब उसमें से और कम होंगे. यानी जीतने के लिए अब 20 की जरूरत. एक और 6 रन. आमच्या महेंद्र पूछे आई है. नंबर 5 पर ऋषिकेश का आगमन हुआ
और ऋषिकेश ने बताया हम आएंगे तो हम छाएंगे, कारनामा कर कर दिखाएंगे और अपने टीम के लिए रन तो बनाएंगे। 20 की जरूरत है जीतने के लिए। ओनली 20 रन्स आर नीडेड टू विन। 28 रन बनिए, 28 रन्स ऑन द बोर्ड एंड रिमेनिंग बॉल्स। अगर आप गेंदों की बात करेंगे तो 8 गेंदें बची है। 8 बॉल्स आर रिमेन एंड नीडेड 20 रन्स टू विन, दैट इज द इक्वेशन। लेकिन एक और 6 अगर आता है इस गेंद पर तो तन्मय भाई शिंदे इनकी तरफ से 500 रुपए का इनाम जो ऋषिकेश को दिया जाएगा। और अरे सर ये जो कारनामा कर रही है 5 नंबर पर आने के बाद 2-6 लगाने का, ये सर युवराज सिंह की मुझे याद दिलाता है जिस तरीके से इंडियन क्रिकेट टीम के लिए कई सालों तक वो नंबर 5 नंबर 6 पर खेलती रही और जैसी बैटिंग की अपनी टीम को कठिन परिस्थिति में से जीत दिलाई, वैसा ही काम करते हुए ऋषिकेश नंबर 5 पर आई है। लेकिन इनका पंच जो है पावरफुल नजर आ रहा है और मुकाबले के रुख को पूरी तरीके से पलट दिया इस खिलाड़ी ने। बताया वक्त को बदलने में वक्त नहीं लगता है। 8 गेंदें बची है, जीतने के लिए 20 की जरूरत। अभी भी हमारी टीम के लिए जीत की उम्मीद बाकी है, वक्त का आखिरी पैमान बाकी है, हमारे आगाज का अंजाम बाकी है। और अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, क्योंकि छूना तो आसमान बाकी है, ये ऋषिकेश ने बताया। एक और बार जड़ में थी, उड़ाया जरूर इस बार भी, लेकिन इस बार वो डिस्टेंस नहीं ले पाई। कैच को कैरी किया जाएगा और ये इस मुकाबले का टर्निंग पॉइंट हो सकता है। बड़ा झटका। मंडप डेकोरेटर्सचे जो पण प्रतिनिधी असेल तर त्यांनी स्टेजची द्यायचे लाईट गेलेली इथे एक. चला जयसवाल मंडप डेकोरेटर्स, जयसवाल भाई यहाँ पर आइए। चलिए मैदान के अंदर चलती है। 7 गेंदें बची और जीतने के लिए 20 यानी कि 20 रनों की मैदान के अंदर जरूरत। ओवर की आखिरी गेंद करेंगे। लोअर फुल टॉस थी, जड़ में जरूर गई, ड्राइव किया गया, लॉन्ग ऑफ पर गेंद, 1 रन मिला, दूसरे के लिए दौड़ और 2 रन मैदान के अंदर पूरे किए जाएंगे। अपील की गई अंपायर के पास, ये चालाकी दिखाई, लेकिन 2 रन यहां से कंप्लीट और इन्हीं 2 रनों के साथ तीसरी ओवर को मैं कहूंगा अलविदा। 10 रन की औसत, 30 रन स्कोर कार्ड पर बनी है। 30 रन ऑन द बोर्ड फॉर बैटिंग टीम। 6 गेंदें बची है और जीतने के लिए 18 रनों की जरूरत खरचुंडी बी टीम को, यानी 6 गेंदों पर 3 छक्के मारने पड़ेंगे, 18 बनाने पड़ेंगे तो आपकी टीम जीत तक पहुंचेगी इस मुकाबले में। राणा क्रिकेट संघ मोठे वेणगाव आयोजित, राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेणगाव आयोजित, ठेवलाय आमदार चषक कासन लावलाय लाखाचा बक्षीस, ठेवलाय आमदार चषक कासन लावलाय लाखाचा बक्षीस, आमदार चषक, आमदार चषक मोठे वेणगाव गावाचा आहे आमदार चषक। थैंक यू डीजे। 6 गेंदें बचेंगी, जीतने के लिए 18 रनों की जरूरत। छह गेंदें बची है, जीतने के लिए 18 की जरूरत। निवृत्ति चाके साहब इनकी तरफ से इनाम आ चुका है। 6 में 18, 3 में 3 छक्के, जो भी खिलाड़ी लगाएगा उनको इनाम मिलेगा। 1000 का निवृत्ति चाके साहब इनकी तरफ से, लेकिन पहली गेंद टप्पा खाने के बाद नीचे रही, लोअर बाउंस बीटन द बैटर। डॉट गेंद के साथ शुरुआत की जाएगी। आखिरी ओवर बॉलिंग ट्रैक के ऊपर गेंदबाज राज, क्या राज अपना मैदान के अंदर दिखा पाएंगे? नरेश टांद्रो टीम के अनुभवी प्लेयर क्या संकट से टीम को दूर लेकर जाएंगे?
क्या जीत की मंजिल को अपनी टीम की तरफ खींच लाएंगे। समय बताएगा, एक रन पूरा, दूसरे के लिए दौड़ लगाई जाएगी। मैदान के अंदर रनिंग बिटवीन द विकेट कमाल की थी, तेज रफ्तार के साथ, जस्ट लाइक द जैगवार। ये 2 रन पूरे भी किए जाएंगे। गेंदे यहां से बची है 4 और जीतने के लिए बनाने होंगे 16 रन। ज्ञानेश्वर साके साहब इनकी तरफ से भी 3-6 आती है तो 5,000 रुपए का इनाम बल्लेबाजों को दिया जाएगा। ज्ञानेश्वर साके साहब भी फॉर्म में आ चुके हैं। 3-6 अगर आती है तो मिलेगी उनकी तरफ से 5,000, लेकिन 4 में 16 बना रही है। फ्रंट फुट से प्रयास था, टप्पा खाने के बाद गेंद में अतिरिक्त उछाल, नरेश दाद्रुत को किया जाएगा खामोश। राज ने दिखाया अपनी गेंदबाजी का जोश, जोश में होश भी है। 3 गेंदें बचेंगी, 16 की जरूरत। क्या काड़े की टक्कर मैदान के अंदर हो रही है, क्या 16 का डोला नजर आएगा। घुमा के खेला जरूर है, ऑन साइड पर गेंद बाउंड्री की दिशा में जाएगी, सीमा रेखा पर। पिक्चर अभी बाकी है, आएगा 4। जो अच्छे अच्छों को करते हैं ठंडे, वो गणेश मुंडे साहब बैठे हैं, लेकिन मैदान के अंदर कौन किसको ठंडा करेगा ये तो समय बताएगा। जहां पर 2 गेंदें बाकी है, जीतने के लिए 12 की जरूरत। मैदान के अंदर आपको अभी भी नजर आएगी, ये रोमांचक मुकाबला है, कहीं मत जाइएगा, कांटे की टक्कर आपको नजर आने वाली है। यहां पर एक और बार डॉट बॉल और इसी डॉट गेट के साथ खरीवली टीम जीत के दरवाजे पर दस्तक देती हुई नजर आएगी। बैटिंग का डोमिनेंस, गेंदबाजी में अच्छा परफॉर्मेंस इस टीम की ताकत रहा। और अब एक गेंद जीतने के लिए बनानी है 12 रन। खरचुंडी बी टीम ने कोशिश की, लेकिन क्रिकेट का खेल हार और जीत 2 पहलू होते हैं। और इसी बड़े हिट के साथ, ये 6 के साथ 6 रन से मुकाबला गंवाना पड़ा खरचुंडी बी को। हार्ड लक, टफ लक, बेटर लक नेक्स्ट टाइम। अगली प्रतियोगिता के लिए आपको शुभकामनाएं। मैनी मैनी कांग्रेचुलेशन फॉर टीम खरीवली, यू आर विनर ऑफ द मैच।